तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक. नाशिक ENTच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार नाशिककर, मी धनंजय पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका गेम शो ज्याचं नाव आहे जिंका नाशिक जिंका. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोल्ड क्लब मैदान येथे फटाक्यांचा स्टॉल लागला आहे आणि येथे नाशिककर बरेचसे नाशिककर फटाके घेण्यासाठी आले आहेत. तर बघूया येथे फटाके घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं, नाशिककरांचं टॅलेंट चेक करूया. तर येथे फटाका स्टॉलवाले आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. हॅलो, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तर तुम्ही तयार आहात? क्या बात आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे, मला सांगा अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण? कल्पना चावला. कल्पना चावला. बरोबर आहे का यांचं उत्तर? क्या बात आहे, अगदी बरोबर उत्तर दिलं. 10 रुपये जिंकले. तुमचं नाव काय? गौरव. गौरवने 10 रुपये जिंकले. गौरव, तुझा दुसरा प्रश्न आहे, मला सांग भारतातील सर्वात मोठा झुलता पूल कोणता आहे? झुलता पूल. तर मित्रा, तुझी वेळ संपली. काही हरकत नाही. कुठून आलास तू? नाशिकचाच आहे मी प्रॉपर. नाशिकचाच आहे. हा स्टॉल तुझाच आहे का? गौरव, 10 रुपये देऊन आपण त्याचं अभिनंदन करूया. गौरव, मला सांग तू फटाक्याचा स्टॉल कधीपासून लावतोस? जवळपास 5-6 वर्ष झाली. ते तुमचं नाव? हर्षलजी, मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. नक्की? क्या बात आहे, हर्षलजींनी अगदी बरोबर उत्तर दिलं. हर्षलजींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. तुमचा दुसरा प्रश्न आहे, पहिले वायफाय गाव कोणते आहे? काही हरकत नाही. हर्षलजींना आपण 10 रुपये देऊन त्यांचं अभिनंदन करूया. हर्षलजी, मला सांगा तुम्ही 10 रुपयांचं काय कराल? नाही, गल्लत टाकणार. हर्षलजी गल्लत टाकणारे आपली आठवण म्हणून. तर मित्रांनो, आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं होऊन जाऊ द्या ना सगळे मिळून. मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना हो रे पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना हो रे पिया रे, पिया रे. गौरवने खूप चांगलं असं गाणं म्हटलं. गौरव, मला सांग तू हे गाणं कोणासाठी म्हटलं? असं स्पेसिफाय नाही करू शकत मी. कोणासाठी म्हटलं असेल ना? स्पेशल पर्सनसाठी म्हटलं. स्पेशल पर्सनसाठी म्हटलंय. धन्यवाद गौरव. ते आपले अजून काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. नमस्कार, मी धनंजय. हा एक गेम शो आहे जिंका नाशिक जिंका. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 10 रुपये, दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 100 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 1000 रुपये. तू तयार आहे बाळा? क्या बात आहे. तुमचं नाव? दीपाली आहेर. दीपालीजी, तुमचा पहिला प्रश्न आहे, माणसाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा प्रयोग केला? सोन्याचा. नक्की? कुठे ऐकलं? कुठं होतं तुम्ही दीपालीजी? पेपरमध्ये ऐकलं होतं, पण तुमचं उत्तर चुकलंय. काय हरकत नाही. कुठून आला तुम्ही? नाशिकमधूनच आलात. क्या बात आहे. मला सांगा तुम्ही नाशिक ENT चॅनल बघता का? नाही. डेन केबलवर 822 नंबरला येतं आणि आमचे जे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबवर पण येतं, तुम्ही नक्की बघा. तुझं नाव काय बाळा? यश. कितवीला आहे तू? चौथीला आहे. काय करतो? टीव्ही बघतो? काय करतो तू? टीव्ही बघतो का? काय बघतो टीव्हीवर? टीव्हीवर काय बघतो? कार्टून आहे का? आरशी परशाला बघत नाही का टीव्हीवर? कोण आवडतं, आरशी का परशा? परशा आवडतो. क्या बात आहे. तर बघूया, इथे आपल्या अजून काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. जिंका नाशिक जिंका. तुमचं नाव काका? बाळासाहेब सानप. बाळासाहेबजी, मला सांगा भारतीय शास्त्रीय संगीतकार निखिल बॅनर्जी यांचा जन्म कोणत्या साली झाला? काय हरकत नाही काका. तुम्ही कुठून आलात? आम्ही नाशिकचेच आहात. तुम्हाला काय आवडतं काका? पिक्चर बघायला आवडतो, गाणे म्हणायला आवडतं? पिक्चर बघायला आवडतो. कोणता पिक्चर आवडतो काका तुम्हाला? शोले. तुमच्या काळातला डायलॉग होऊन जाऊ दे ना एखादा.
कितने आदमी क्या बात आहे. काकांनी खूप चांगला डायलॉग म्हटलं. काकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. तर इथे आपले अजून काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यासोबत खेळूया. नमस्कार मॅडम, तुमचं नाव? नीता चौहान. नीताजी, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. जर तुम्ही माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 10 रुपये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 100 रुपये. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर तुम्ही जिंकू शकता 1000 रुपये. तर नीताजी, तुम्ही तयार आहात? ओके. क्या बात आहे. मला सांगा, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सॉरी, नाही माहिती. कधी ऐकलं नाही तुम्ही? नाही. काही हरकत नाही मॅडम. तुम्ही कुठून आलात? मी ॲक्च्युली प्रॉपर गुजरातची आहे, त्याच्यामुळे मला माहिती नाही. गुजरातची आहे. नाशिकला कसं काय माहिती आहे? नाशिकला राहते, पण माझं जन्मस्थान वगैरे गुजरात. क्या बात आहे. तुमच्या हॉबीज काय आवडतं तुम्हाला? प्लीज, म्हणजे मी एक्झिबिशन्स वगैरे करत असते, म्हणजे स्टॉल्सच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करत असते आणि प्रायव्हेट जॉबसुद्धा करते. प्रायव्हेट जॉब्स करतात. तुम्हाला कोणता पिक्चर आवडतो जास्त? पिक्चरमध्ये मी ॲक्च्युली मूवीज जास्त बघत नाही, पण तरी मला कॉमेडी मूवीज आवडतात. गाणे तर ऐकत असाल ना तुम्ही? कोणतं गाणं आवडतं तुम्हाला? मला क्रीचर मूवीतलं मोहब्बत बरसा देनातून ते गाणं माझं फेवरेट आहे. तुमचं नाव? संतोष. संतोषजी, तुमचा पहिला प्रश्न आहे. भारतातील पहिली महिला IPS चे नाव काय आहे? किरण बेदी. असं बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलंय. नाव काय तुमचं? संतोष सूर्यवंशी. संतोषजींनी अगदी बरोबर उत्तर दिले. 10 रुपये जिंकले संतोषजी. संतोषजी, तुमचा दुसरा प्रश्न आहे. 2016चा नाथ्या गौरव पदक पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? 100 रुपये का सवाल आहे. तुमची वेळ संपली संतोषजी. काय हरकत नाही. संतोषजींना 10 रुपये देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया. तुम्ही कुठून आला संतोषजी? मी त्रिमूर्ती चौक. त्रिमूर्ती चौकातून आला. मला सांगा, तुम्ही 10 रुपयांचं आता काय कराल? 10 रुपये गल्ल्यात टाकाल. गल्ल्यात टाकणार आहे संतोषजी. काही हरकत नाही. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो गोल्फ क्लब फटाका स्टॉल येथे. तर इथे बरंचसं टॅलेंट बघायला भेटलं. तर मी असाच केव्हा येऊ शकतो तुमच्यापर्यंत तुमचं टॅलेंट चेक करायला. म्हणून बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिंका नाशिक. जिंका नाशिक गॅरंटी 24/7 वर. तुम्ही बघत आहात नाशिक ENT 24/7. दंग नाशिक, अथांग नाशिक.